सकाळी आज रविवार आहे आणि आज आहे तुलसी विवाह. तर आता तुलसी विवाहाची तयारी करायची आहे. त्यासाठी मार्केटमध्ये जायचं आहे आणि मार्केटमधून तुलसी विवाहासाठी जे काही साहित्य लागतं ते सगळं आता मी आणि वेदांत घेऊन येणार आहे. तर चला, तर आता मी आणि वेदांत घरी आलो. तुलसी विवाहासाठी लागणारं सगळं साहित्य आम्ही आणलेलं आहे, तुम्हाला दाखवते. तर इथे अशा पद्धतीने ऊसाच्या 2 कांड्या आणलेल्या आहेत. त्यानंतर फुलं, हार आणि याच्यात चिंच, बोरं, आवळा वगैरे सगळं आणलेलं आहे. आणि खाऊची पानं, फुलं. आणि यावेळेस आम्ही गॅलरीला कलर दिल्यामुळे इथे जे थोडंफार काळं झालं आहे ते आता सगळं महेश गुरव काढणार आहेत. आणि आता फक्त हे धुवून घ्यायचं आहे, बाकीचं सगळं झालेलं आहे. दरवर्षी आम्ही या साईडला पूजा मांडत असतो. आता यावेळेस आम्ही ठरवलं आहे की इकडच्या साईडला पूजा मांडायची आहे, कारण शक्यता वाटते पावसाची. जर का पाऊस आला तर हे ठेवलं तर पूजा इथे मांडली तर पूर्णपणे पावसामुळे भिजून जाईल, म्हणून आम्ही असं ठरवलं की या साईडला पूजा मांडायची. बघू आता काय काय ठरते. आता हे सगळं स्वच्छ करणार आहेत महेश. आणि आता मी आणि महेश चहा पिऊन घेतो. चहा पिऊन झाले की लगेच मी साडी वगैरे नेसणार आहे. त्यानंतर मग पुढची तयारी करायला घेणार आहे. तर चला, महेश इथे गॅलरी स्वच्छ करायला लागलेले. आता ही गॅलरी स्वच्छ झाली की लगेच 2-3 पाण्याने पाणी टाकून धुवून घ्या. हां, तिकडचं पण काळा आहे अजून बरंच. मला असं वाटलं त्यावेळेस नाही, लगेच नाही निघत, ते ओला असतानाच निघणार. कलर दिल्याने किती छान वाटते बघ ना, मस्त वाटते. देव करो आज पाऊस पडू नये. पूजा वगैरे झाल्यानंतर पडू दे, है ना. नाही, हे तू आठवड्याचं डोंगरात होतं ना, हां ते काय आहे ना, मला हां निघेल ते तसं निघेल असं वाटते मला पण. आता चला आवरा, मी आता साडी वगैरे नेसून घेते. सगळं साहित्य घेतल्यानंतर इथे मी चौरंग वगैरे ठेवला आणि चौरंगाच्या साईडला ऊसाचे 2 कांडे अशा पद्धतीने क्रॉसमध्ये लावून घेतलं. आणि आता सर्व तयारी करायची आहे, म्हणजे सगळं साहित्य घेतले, फक्त ते आता गॅलरीत आणायचं होतं. चौरंग ठेवल्यानंतर इथे महेश तुळस आणत होते, ते सुद्धा मला इथे हेल्प करत आहेत. यावेळेस मला केतूने हेल्प नाही केली जास्त, कारण तिची एक्झाम चालू आहे, त्यामुळे तिला अभ्यास करायलाच सांगितलं होतं. फक्त तिला सांगितलं होतं की बाई फक्त नवीन ड्रेस तरी घालून बस, अभ्यास करत बस, कारण तिची चिडचिड होत होती, कारण उद्या तिचा अल्जेब्राचा पेपर. तरीसुद्धा तिने अधनंमधनं आम्हाला काही गोष्टी आणून दिल्या. वेदांतला पण आम्ही हे सांगू शकलो असतो, पण वेदांतला बऱ्याच गोष्टी माहिती नाही आहेत, कुठलं साहित्य आणायचं. म्हणजे आम्ही जे मागू ते त्याला नीट समजत नव्हतं, त्यामुळे ते डबल काम होत होतं. त्यामुळे वेदांतला तर काय आम्ही ती मदत मागितली नाही. केतूनेच थोडीफार मदत केली आणि वेदांतला फक्त सांगितलं की तुझं जे काही काम असेल ते करत बस, आम्ही तोपर्यंत पूजेची पूर्ण तयारी करतो. आता गॅलरीमध्ये बऱ्यापैकी आम्ही सगळं साहित्य आणलं. यावेळेस काय झालं, गॅलरीमध्ये पूजा करताना आम्हाला थोडीशी अडचण जाणवली, कारण यावेळेस आम्ही स्लायडिंगला एक्स्ट्राची एक जाळी लावली होती, मच्छर वगैरे येऊ नये म्हणून. परंतु काय झालं, एक्स्ट्राचं मच्छरदाणी जरी लावली तरी आम्ही अजून एक स्लायडिंग वाढवायला पाहिजे होती, कारण सगळ्या स्लायडिंगचे जे दरवाजे आहेत ते एका साईडला होत नव्हते, फक्त एकाच बाजूने तो दरवाजा उघडत होता. त्यामुळे आम्हाला खूप अडचण होत होती. त्यामुळे एका वेळी एकच व्यक्ती ये जा करू शकत होती. तर आता आम्हाला वाटते की नेटसाठी अजून एक स्लायडिंग करावी. तर बघू आता काही दिवसांनी करू. आता इथे महेश यांनी तुळशीच्या कुंडीला व्यवस्थित पुसून घेतलं आणि त्यानंतर आता कुंडीला आम्ही नवीन असं ब्लाऊज पीस गुंडाळून घेणार आहे, जेणेकरून ती कुंडी छान दिसेल. आता मला साडी वगैरे काय आता नेसवता येणार नाही, त्यामुळे आम्ही असं ठरवलं की कुंडीला आपण व्यवस्थित असं ब्लाऊज पीस गुंडाळून घेऊया, त्याने कुंडी जरा छान दिसेल. आता हे सगळं झाल्यानंतर बाकीची तयारी पण करायची होती. मला अजून रांगोळी पण काढायची होती, कारण रांगोळी मी शेवटी काढणार होती, कारण तिथे जायला यायला जागाच नव्हती. कारण जागा खूप कमी असल्यामुळे रांगोळी काढल्यामुळे ती रांगोळीसुद्धा पायात येत होती. त्यामुळे मी सगळं झाल्यानंतर रांगोळी, अगदी छोटीशी रांगोळी काढली, जास्त मोठी रांगोळी काढली नाही. मी रांगोळी काढत होती तोपर्यंत महेश यांना मी दिवे लावायला सांगितले होते. इथे आजसुद्धा खूप वारा सुटला होता. गॅलरीमध्ये वारा असल्यामुळे जसे आम्ही दिवे लावायचो तसं ते दिवे शांत व्हायचे.
त्यामुळे सारखं लावायचो आणि त्याच्यानंतर परत ते दिवे शांत व्हायचे. आता वेदांतला एक काम सांगितलं होतं की टिपॉयच्या खालचा आम्हाला पाट हवा आहे. तो पाट त्याने मला आणून दिला आणि आता महेश पाटाला व्यवस्थित पुसून घेत आहेत. इथे मी चौरंगाच्या चारी बाजूने रांगोळी काढून घेते. रांगोळी काढून झाल्यानंतर आता मी इथे कलशाची तयारी करते. कलशाला 5 बोटं हळदी कुंकवाची लावून घेतली. त्यानंतर पाणी वगैरे घालून त्यात कॉईन वगैरे टाकून एक सुपारी पण टाकली होती आणि अक्षदा वगैरे टाकून आता इथे मी खाऊची पानं 5 पानं घेतली होती, तीसुद्धा लावून घेतली आणि त्यामध्ये नारळ ठेवला. अशा पद्धतीने कलश मांडून घेतला. आता इथे मी तुळशीला जे दागिने वगैरे आहेत ते मी ऑलरेडीच घालून घेणार आहे. म्हणजे मंगळसूत्र, त्याचबरोबर तुळशीला चुनरी वगैरे मी लावून घेते. कारण पूजा करताना परत बसऊट करायला नको म्हणून ऑलरेडी मी तिला सजवून घेते. आता इथे मी साडी वगैरे तर काही नेसवणार नव्हती, त्यामुळे मी चुनरी घेतली होती. मंगळसूत्र पण घालून घेतलं. त्याचबरोबर इथे मी हारसुद्धा आत्ताच घालून घेते. हार वगैरे घालून घेतल्यानंतर आता मी इथे मुंडावळ्यासुद्धा तुलसी मातेला लावून घेते. जेणेकरून पूर्ण तयारी करून घ्यायची आणि मग नंतर पूजेला बसायचं असं माझं ठरलं होतं. कारण मग सतत उठबस करायला नको. आता इथे मी मुंडावळ्यासुद्धा कुंडीला लावून घेते. तुलसी मातेला छान सजवून झाल्यानंतर इथे मी लहान लहान समया घेतल्या होत्या 2. त्या समयासुद्धा इथे मी प्रज्वलित केल्या आणि त्यांची पूजा वगैरे केली. फक्त फुलं व्हायची राहिली होती माझ्याकडून. वाऱ्यामुळे त्या समयासुद्धा शांत होत होत्या. त्यानंतर पंचामृताने गणपती बाप्पाचा अभिषेक केला, स्नान घातले. त्यानंतर इथे मी खाऊच्या पानावरती गणपती बाप्पांना विराजमान केले. त्यांना हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या, दुर्वा वाहिल्या, त्याचबरोबर फूल वाहिलं. आणि आता पुढची पूजा म्हणजे आता आपल्याला बाळकृष्णाची पूजा करायची आहे. तर आता इथे महेश यांनी सुरुवातीला बाळकृष्णाला पाण्याने 5 वेळा अभिषेक केला. त्यानंतर 5 वेळा पंचामृताने अभिषेक केला आणि पुन्हा पाण्याने अभिषेक केलेले आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर आता इथे आम्ही बाळकृष्णाला हळद लावून घेतो आहे. तर आता इथे थोडंफार आमचं काही चुकलं असेल तर क्षमा असावी. ॲक्च्युली हळद खालून वर लावायची असते. तर महेश यांना सुरुवातीला नीट समजलं नाही. त्यांनी पूर्णपणे बाळकृष्णाला अशी हळद लावून घेतली आणि हळद लावून झाल्यानंतर पुन्हा बाळकृष्णाला आम्ही पाण्याने छान असं अभिषेक करून घेतला. बाळकृष्णाला स्वच्छ कपड्याने पुसून घेतल्यानंतर बाळकृष्णाला आता आपल्याला इथे सजवायचं आहे. सुरुवातीला पाटावरती अक्षदा वगैरे ठेवल्या. त्यानंतर बाळकृष्णाला मी छान असे वस्त्र परिधान केले. त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या, फूल वाहिलं. त्याचबरोबर बाळकृष्णाचे आवडते तुळशीपत्र वाहिले. त्यानंतर मुंडावळ्या लावून घेतल्या आणि छान असे बाळकृष्ण आपले सजलेले आहेत. आता आपल्याला तुलसी मातेला सुद्धा अशाच पद्धतीने पूजा करून घ्यायची. सुरुवातीला पाण्याने, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि हळदी कुंकू अक्षदा व्हायचे आहेत. त्यानंतर तुलसी मातेला सुद्धा आपल्याला बाळकृष्णाची उष्टी हळद लावून घ्यायची. हळद वगैरे सगळं लावून झाल्यानंतर आपण तुळशी मातेला पण छान असं सजवून घ्यायचं आहे. आणि आता इथे आपण आरतीला सुरुवात करतो आहे. सुरुवातीला आम्ही गणपती बाप्पाची, दुर्गा माताची सगळ्यांची आरत्या करून घेतल्या.
घेतलेला आहे. आता हे पकडा, हे भांडे तिथे पुढे तिकडे ठेव. भांडं ठेव आणि तू तू उभा राहा. पप्पांच्या बरोबर तिथे उभा राहा. हा बस. मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळं मुरुडं विनायकमहं चिन्तामणिं देवरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुरवरं विघ्नेश्वरं ओधरं रामेराञ्जन संस्थितो गणपति कुर्यात् गङ्गा सिन्धु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेन्द्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रावेवती महासुरनदी ख्याता गया गण्डकी पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मङ्गलं राधादामोदर शुभमङ्गल लक्ष्मी कौस्तुभ पारिजातसुरा धन्वन्तरी चन्द्रमा गावो काम दुधासुरेश्वर गजो ब्रह्मादिदेवागणा. तुळशी मातेचा विवाह संपन्न झाल्यानंतर आता इथे आपल्याला जी बाळकृष्णाची मूर्ती आहे ती बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला तुळशी मातेच्या कुंडीमध्ये ठेवायची आहे. त्याचबरोबर फुलं वगैरे वाहून घ्यायची आणि आता तुळशी मातेची आपल्याला ओटी भरायची, खणा नारळाने ओटी भरून घ्यायची. त्याचबरोबर आपण तुळशी मातेच्या ओटीमध्ये चिंच, बोरे, आवळा जे काही आपण घेतलं होतं ते सगळं आपल्याला ओटीमध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू व्हायचं आहे आणि आपण सुद्धा स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. तुळशी मातेला नमस्कार वगैरे करून घ्यायचं आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने हा विवाह संपन्न झालेला आहे. खूप छान प्रसन्न वाटलं मला हे सगळं करताना. हे सगळं झाल्यानंतर तुळशी मातेला आपण प्रार्थना करायची की हे तुळशी माते, तुझी पूजा करताना, तुझी सेवा करताना आमच्याकडून काहीही चुकी झाली असेल तर आम्हाला क्षमा कर. तुझं लहान मूल समजून आम्हाला क्षमा कर. विवाह संपन्न झालेला आहे. खूप छान मस्त पूजा झाली आणि आज मी जी साडी वेअर केलेली आहे ती साडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आता व्हिडिओचा मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.